नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज रेसिपी शाळेचा डबा, लाल भोपळ्याचे पराठे. लाल भोपळ्याची भाजी पोळी आपण डब्यामध्ये देतो. आज पौष्टिक पराठे बनवते. 1 वाटी किसलेला भोपळा, चाळून घेतलेली गव्हाची कणिक 1.5 वाटी. आता भोपळ्याला पाणी सुटतं, त्या अंदाजाने आणखी कणिक लागली तर तुम्ही कणिक ॲड करू शकता. 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धणे पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल, कोथिंबीर. लाल भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं, अगोदर असं मिक्स करून घ्यायचं. लागलं तरच पाणी किंवा कणिक ॲड करायचे आहे. पराठ्यासाठी कणिक मळून तयार. टिप: लाल भोपळ्याचे पराठे बनवताना कणिक मळून ठेवू नका. लाल भोपळा वापरला आहे, कणिक लवकर सैल होते. इतका गोळा घेतलेला आहे. लहान मोठ्या साईजमध्ये किती पातळ आणि किती जाडसर पराठा लाटायचा आहे तुम्ही लाटू शकता. गव्हाची कणिक घेतली आहे. तांदळाचं पीठ लावू शकता पराठा लाटताना. पराठा हलक्या हाताने लाटायचा आहे, कारण किसलेला भोपळा आहे त्यामध्ये, म्हणून. तवा गरम झालेला आहे. तेल, तूप किंवा बटर पराठ्याला लावू शकता. मी तेल लावते. पराठा भाजून घेते. पराठा टर्न करते. खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठा. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेतलाय पराठा. आता हे पराठे वन डे पिकनिकला जर जाणार असाल, प्रवासाला कुठे जाणार असाल तर असे पराठे बनवून घेऊन जाऊ शकता. सोबत दही घेऊन जाऊ नका, दही आंबट होतं. लाल भोपळ्याचा पराठा भाजून तयार. पराठ्यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी किंवा टॅमॅटो सॉस. कोशिंबीर जर बनवली असेल तर दह्याचा वापर करू नका. टॅमॅटो सॉस. पाण्यामध्ये भिजत घातलेले 2 बदाम, एखादं फळ देऊ शकता. मोसंबीच्या फोडी, द्राक्ष, संत्र्याच्या फोडी, केळं, डाळिंबाचे दाणे सोलून देऊ शकता डब्यामध्ये. असा डबा मुलं नक्की खाऊन येतील. प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. असे पराठे बनवून डब्यामध्ये दिले तर मुलं डबा सगळा संपवून येतील. रेसिपीला एक लाईक करा. रेसिपी शेअर करताय शेअर करा.